आजकाल ना दर 2-3 महिन्यातून काही ना काही ट्रेंडिंगलाच चालू असतं. तसंच आज पण आपण काहीतरी ट्रेंडिंगला असणारी ती म्हणजे ट्रेंडिंग कुर्ती आपण शिवणार आहोत. सध्या ती खूप ट्रेंडिंगला चालू आहे. तर म्हटलं चला आपण पण ट्राय करूयात. तर नमस्कार मंडळी, मी मंजुषा स्वागत करते तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण शिकणार आहोत ट्रेंडिंग कुर्ती. तर चला न वेळ घालवता वळूया आपल्या व्हिडिओकडे. तर ना हा कपडा जो आहे ना तर तो एका टॉपचा होता. आता कस्टमरचा अम्ब्रेला घेरवाला टॉप होता, तर त्याचा कपडा त्यांनी उसवून माझ्याकडे कुर्ती बनवण्यासाठी आणला होता, तर तो मी घेतला. आता तो मी इथे डबल फोल्ड करून टाकलेला आहे. तर आपण सर्वात अगोदर इथे फ्रंट पार्ट कापून घेणार आहोत, तर त्याच्यामुळे इथे मी डबल फोल्ड करून टाकला आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला ना चेस्ट आपल्याला घडी टाकायची आहे. तर चेस्टचा जो भाग असतो ना त्याचा चौथा भाग काढून त्याच्यामध्ये 3 इंच आपल्याला मार्जिनसाठी ठेवून आपल्याला घडी टाकायची आहे. माझ्या कस्टमरचा चेस्टचा भाग 38 होता, त्याच्यामुळे मी त्याच्या चौथा भाग करून त्यात 3 इंच मिळून 13वर घेतलेला आहे. 12.5 येतं, पण मी अर्धा इंच जास्त घेतली आहे. अगोदर घडी टाकून घेतली, त्यानंतर आपल्याला इथे उंची टाकायची आहे. आता उंची ही माझी 27ची होती टॉपची, तर मी त्याच्यामध्ये 2 इंच मार्जिनसाठी वाढून घेतलं आहे. वरती 1 इंच आणि खालून 1 इंच फोल्ड करण्यासाठी. आणि इथे पूर्ण मार्क टाकून व्यवस्थित मी फ्रंट पार्टचा जो घडी आहे ती कापून घेतलेली आहे इथे. आता फ्रंट पार्टची घडी आपण इथे कापून घेतलेली आहे. व्यवस्थित एकसारखी आपल्याला कापून घ्यायची. आता इथे आपण शोल्डर मुंढा टाकणार आहोत, तर मी इथे शोल्डर 7चं घेतलेलं आहे. तुम्ही तुमचं माप जेवढं असेल त्या मापाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. माझं 38चं होतं, त्याच्यामुळे 38चं माप आहे कुर्तीचं, तर त्याच्यामुळे मी इथे 7चा शोल्डर घेतलं आहे आणि मुंढा पण 7चाच घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला आता इथे कमरेचा आणि सीटघेरचा माप टाकायचं आहे. तर उंची मोजायची. उंचीवरून वरतून खाली आपल्याला 14 इंचावरती कमरेचं माप टाकायचं आणि त्याच्या खाली 21 इंचावर आपल्याला सीटघेरचा माप टाकायचं, जेणेकरून जिथं आपण 21 इंचावरती सीटघेरचं माप टाकतो तिथून आपल्याला खाली तो कट असतो कुर्तीचा, तो कट तिथे टाकायचा असतो, तिथून आपल्याला घ्यायचा असतो. आता आपण इथे मुंड्याचा आकार टाकून घेणार आहोत, त्यामुळे आपण 1 इंचवर मार्क करून मी जो गोल आकार आहे मुंड्याचा तो टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला कमरेचा आणि सीटघेरचं माप टाकायचं आहे. तर आपली जेवढी कंबर आहे मोजलेली, तर त्याचा चौथा भाग काढून त्यामध्ये 2 इंच मार्जिन ठेवून आपल्याला तिथे मार्क करायचं आहे कमरेच्या ठिकाणी, जिथं आपण 14 इंचावर मार्क केलेलं होतं. त्यानंतर 21 इंचावर आपण सीटघेर घेतला होता वरतून खाली, तर आपल्याला तिथे सीटघेरचं माप टाकायचं. सीटघेरचा पण चौथा भाग काढायचा, त्याच्यामध्ये 2 इंच मार्जिन ठेवून बरोबर आपल्याला तिथे मार्क करायचं आहे. आणि आपल्याला व्यवस्थित आकार देऊन आपल्याला कुर्तीचा आकार टाकून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बरोबर आपल्याला मी जसं मार्क करते तसं करून घ्यायचं आहे. तुम्ही जिथे जिथे मार्किंग केलं आहे त्या मार्कवरून बरोबर आकार कुर्तीचा टाकून घ्यायचा आहे. आता आपला सर्व फ्रंट पार्ट इथे तयार झालेला आहे. आता आपण इथे कट करून घेऊया. आता आपला इथे फ्रंट पार्ट कापून झालेला आहे. आता आपण इथे बॅक पार्ट कापून घेऊया. तर आपली दुसऱ्या कपड्याची घडी टाकायची डबलची आणि आपला जो फ्रंट पार्ट कापलेला होता तो जसाचा तसा त्याच्यावरती ठेवायचा आणि तसाच्या तसा व्यवस्थित आपला बॅक पार्ट पण कापून घ्यायचा आहे. आता आपले इथे दोन्ही पार्ट कापून झालेले आहेत. तर आपण आता सर्वात अगोदर फ्रंट पार्ट घेऊया आणि जो आपल्याला अर्धा इंच आतमध्ये कापायचा होता तर तो मी अर्धा इंच तिथं मार्क करून घेतला आहे आणि अर्धा इंच आपण तो कापायचा आहे. आता आपण इथे गळा पण कापणार आहोत, दोघांचे पण गळे कापायचे आहे. तर त्याच्यामुळे मी इथे गळा 2.25चा घेतलेला आहे, आडवा गळा. त्यानंतर उभा गळा मी इथे 6.5चा घेतलेला आहे फ्रंटचा. तुम्हाला हवा तसा घेऊ शकता. त्यानंतर इथे मी चौकोनीच गळा ठेवणार आहे, त्याच्यामुळे मी चौकोनीच इथे गळा कापून घेतला आहे. तुम्ही कुठल्याही आकाराचा गळा कापू शकता. तर आपण आता इथे फ्रंटचा पण गळा कापून घेतलेला आहे, तसाच मी बॅकचा पण कापून घेतला. चौकोनीच ठेवला होता, फक्त अर्धा इंच वाढून घेतला होता. 7चा बॅकचा थोडासा डीप घेतला होता मी. आता पूर्णपणे इथं कुर्ती आपली कटिंग झालेली आहे.
व्हिडिओ थोडासा मोठा होईल, त्यामुळे मी जो काही आपण कुर्ती स्टिचिंग करणार आहे त्याचा मी स्पेशल वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. तो आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.